नेते प्रशांत पवार देखील आपल्यासोबत आहेत. मी सचिन अहिर यांच्याकडे जातोय. सचिन अहिरजी, आतापर्यंतचे कल काय म्हणणं आहे आपलं? हे अर्ली ट्रेंड आहे, परंतु कळ ज्यावेळी आपण अर्ली ट्रेंडचं पण बघतो तर एक तो दिशा दाखवण्याचं काम करत असतो. म्हणजे लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु ज्या पद्धतीने शेअर बाजाराची घसरणं असेल किंवा ट्रेंडला तो एका प्रकारे दुजोरा देतोय असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार नाही. पण अर्ली ट्रेंड असल्यामुळे जसं जसं निकाल पुढे येत राहील येऊ. पण आपण जर पाहिलं असेल की काँग्रेस फक्त 60 वरच जाईल, 50 वरच जाईल, आघाडी 100च्या वरती जाणार नाही, असं हे जे चित्र नरेटिव्ह पूर्ण देशामध्ये जे क्रिएट केलं जातं ते अर्ली ट्रेंड्सनी तोडलेल्या आता तरी दिसत आहेत. अर्थात हा तिसरा राऊंड होतोय, काही काही भागामध्ये चौथा झालेला आहे, पण आपण बघितलं असेल की 400-450 पेक्षा जास्त जागेचं ट्रेंड हे आपण आपल्या समोर दाखवण्याचं काम करताय. तर मला वाटते एक पॉझिटिव्ह नोट आहे असं म्हणायला की अयोग्य होणार नाही. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर उभाटाचा परफॉर्मन्स आघाडीमध्ये आम्ही असल्यामुळे चांगला आहे आणि तो ट्रेंड कायम राहील अशी आम्ही या निमित्ताने अपेक्षा आम्हाला आहे. तर तेही करत असताना बीजेपी कुठे कमी चालली आहे का, काही काही वेळी थोडं वरती येतोय, पण जसं जसं एक तासाभरामध्ये निकाल स्पष्ट होईल किंवा येईल मला वाटते त्याच्याबद्दल बोलणं योग्य राहील. पण एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही आघाडी म्हणून एकत्रित राहिलो आणि पहिल्यांदा एक चित्र जे आपल्याला पाहायला मिळालं ते आघाडीचा जो खालचा जो कॅडर आहे पूर्ण जोरात होता. त्या तुलनेतून जे विरोधकांचा कॅडर पुढे दिसत नव्हतं, कारण अबकी बार 400 पारचा नारा होता, अबकी बार 40 पार, हे सर्व जे नारे झाल्यामुळे तो थोडा ओव्हर कॉन्फिडन्स होता की काय. आणि दुसरा महत्वाची जी भूमिका जी आम्हाला पाहायला मिळाली की लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. विशेषतः महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसला. अर्थात तो कुठच्या मतदान करत असताना कुठचा मुद्दा ग्राह्य धरते हेही महत्वाचं. मग ते मणिपूरचं झालेल्या घटनेच्या बद्दलचं असेल, वाढलेली महागाई असेल आणि घरी मोठ्या प्रमाणावरती जी वाढणारी बेरोजगारी, त्यामुळे त्यांची जी सुरक्षिततेचा विषय, आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विषय हा एक महत्वाचा होता. तर हे असंख्य मुद्दे जे आम्ही घेऊन लोकांसमोर गेलो त्याचा परिणाम निश्चितपणे या मतदारांवरती खरंय. तुम्हाला परिणाम दिसतोय, पण एक प्रकारे 2019ला तुम्ही जेव्हा भाजपच्या सोबत होता तेव्हा तुम्हाला 18 जागा होत्या, पण आता त्या 18 जागा मिळण्याची तशी काही शक्यता दिसत नाहीये. कुठेतरी नुकसान झालं तुमचं सुद्धा भाजपच्या सोडून जाण्यामुळे? कसं आहे की तुम्ही बघितलं असेल कुठच्याही रिसोर्सेस नाही. आमदार आमचे गेले, खासदार आमचे गेले, सर्व या गोष्टी असताना पण देखील प्रशासकीय यंत्रणा आमच्या विरोधात 2-2.5 वर्ष सरकार आमचं असताना पण खेचून घेण्याचं काम केलं. पक्षाचं चिन्ह नाही. अनेक रिसोर्सेस जे त्यावेळी आमच्याबरोबर होते, त्यावेळी आम्ही सत्तेतला एक भाग होतो आणि त्या तुलनेतून जर आपण कम्पॅरेटिव्हली केली मला वाटते आपण नक्कीच पार्टीच्या कॅडराचं आणि विशेषतः आदरणीय उद्धवजींचं कौतुक आपण करावंच लागेल. या क्षणाला रिझल्ट काही येऊ, पण आज टिकून राहणं आणि एक मजबूती विरोधी पक्ष म्हणून घेऊन आणि विरोधी पक्षाचा एक आवाज म्हणून घेऊन त्यांनी ही जी भूमिका मांडली आणि जे सभा त्यांनी घेतल्या. ठीक आहे, मी गणेशजींना विचारतो त्याच्याबद्दल. गणेशजी, तुम्ही त्यांना डॅमेज करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण आज आकडे असे दिसत आहेत की तुम्ही त्यांना कितीही डॅमेज केलं तर ते मैदानात उभे आहेत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून. जनतेने त्यांना साथ दिली. नाही, आता सचिनजी अहिरजी म्हणाले की आमच्याकडे कुठले रिसोर्सेस नाहीत, खासदार गेले, आमदार गेले, पण गेल्या वेळेला सुद्धा खरं म्हणजे त्यांचं काहीच नव्हतं. त्या ज्या 18 जागा ज्या आल्यात त्या मोदींच्या नावानं जागा आलेल्या आहेत. त्या आमच्याबरोबर होते म्हणून 18 जागा त्यांच्या आलेल्या होत्या. आता या वेळेला त्यांनी 18 जागा आणून दाखवावं. त्याच्या अर्ध्या तरी जागा येतात का त्यांच्या? वस्तुस्थिती नाही. ते ज्यांच्या नावावरती निवडून आले त्यांनाच ते बेमान झाले आणि म्हणून त्या बेमानीलाच म्हणून त्यांच्यातल्याच लोकांनी, प्रामाणिक लोकांनी आमच्याकडे येऊन आम्हाला साथ दिली आणि आमच्याबरोबर ते आलेले आहेत. पण लोक त्यांना साथ देत आहेत त्याचं काय? नाही, मी तेच सांगितलं तुम्हाला, त्यांना साथ देत नाहीत. ज्या आता सध्याची परिस्थिती तरीही महायुतीचाच आकडा मोठा आहे. महायुतीच महाराष्ट्रामध्ये पुढे आहे आणि देशात ठीक आहे, माझा परिणाम पटत नाहीये. या गोष्टीचा परिणाम देशभर सुद्धा व्हायला पाहिजे होता ना. 2014ला तुम्ही युती आमच्या बरोबर तोडल्यानंतर पण 64 जागा आम्ही या महाराष्ट्रामध्ये मिळून दाखवल्या ना. तुम्ही अजून आम्हाला किती तुम्ही आमचं प्रदर्शन तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार किंवा किती ताकद आमजवण्याचा प्रयत्न करणार, तरी देखील 2 पावलं मागे ठेवून आम्ही तुम्हाला साथ दिली. तुम्ही आज आमच्याबरोबर नाही राहिलात किंवा काही कारणास्तव राहिलं,
मी हे म्हणतोय रिसोर्सेस बघा ना, त्यावेळी तर राज्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो, आज तर तुम्ही आमचं राज्य घेऊन टाकलं. 2 वर्ष तुम्ही आम्हाला नेहमी सांगताय सहानुभूती. आम्ही सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन लोकांचे मुद्दे मांडण्याचं काम केलं. आम्ही यावेळी बेरोजगारीचं बोलत होतो, त्यावेळी तुम्ही इतर गोष्टीच्या बद्दल बोलत होता. तुम्ही असली नकलीचा वाद निर्माण केला. तुम्ही तर एवढं ठरवलं गेलं तर तेलंगणावरून घेऊन ही नकली सल्तान म्हणून पर्यंत जाण्याचं काम. ठीक आहे, मी थोडंसं थांबवतो. सचिनजी येतो तुमच्याकडे, पण आता आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज येते. मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल यांना 12,000 मतांची आघाडी मिळालेली आहे आणि आता ही आघाडी सातत्यानं वाढताना दिसते. एक अतिशय महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं मोदी सरकारमधला आणि मुंबईतून त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या म्हणजे लोकसभेतून त्यांना मैदानात उतरवण्यात आलेलं होतं आणि मुंबई उत्तरच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवल्याचा दिसतोय. 12,000 मतांनी आता पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत. पण आत्ताची सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की उत्तर प्रदेशमध्ये मोठा उलटफेर होतोय आणि भाजपला जबरदस्त तडाखा बसलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश हे राज्य असं होतं ज्या राज्यानं भाजपला 2014 मध्ये सत्तेत पोहोचवलेलं होतं. तिकडे साताऱ्यामध्ये कांटेकी टक्कर पाहायला मिळते. शशिकांत शिंदे आता 200 मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत. याचा अर्थ आघाडी बघा 200 मत. लोकसभेची ही निवडणूक आहे, हे काय नगरसेवकाची आणि आमदारकीची निवडणूक नाहीये. पण तरी सुद्धा 1000, 200, 500 मतांची एकमेकांना जर लीड मिळत असेल तर लढाई किती घनघोर आहे, लढाई किती काटेकी आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. पंकजा मुंडे पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत. सातत्यानं बजरंग सोनवणे हे आघाडीवर दिसत आहेत. मी पुन्हा एकदा सचिनजी यांच्याकडे जातोय. सचिनजी, आकडे बघा खालचे, तुमचे आकडे 10 पर्यंत गेलेले दिसत आहेत. मग काँग्रेसचं काय झालं? काँग्रेसनं सुद्धा तुमच्या खालोखाल जागा लढवल्या होत्या, पण त्यांना मात्र आता जागा मिळताना दिसत नाहीयेत फारशा. वोट ट्रान्सफर, तुमची जी हिंदुत्ववादी मतं होती ती मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली नाहीत का? त्यांची मुस्लिम तुमच्याकडे झाली नाही. प्रत्येक लोकसभा सेक्टर्स प्रमाणे आपल्याला बघावं लागेल. आता कुठे आघाडी त्यांना मिळाली नाही मिळाली. जर मुंबईमध्ये बघितलं तर ती देखील वोट ट्रान्सफरेशन आमचं झालेलं आहे. म्हणजे 3 मतदारसंघामध्ये आमचे 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचेच आमदार होते, त्यांची मतं ही त्यांना मिळाली आहेत. काही सर्व बघावं लागेल, एक सीट्स वरती बघावं लागेल. पण फार अँड लार्ज जर आपण बघितलं असेल की 28 सीट भारतीय जनता पार्टीने लढवली आणि त्याचा वोट शेअर जर आपण आमच्याबरोबर कम्पॅरेटिव्हली केलं तर आम्ही 21 सीट लढवण्याचं काम केलं. एका ठिकाणी अपक्षाच्यामुळे तो एक प्रश्न निर्माण झाला. राहुल शेवाळे 7,629 मतांनी आघाडीवर आहेत. राहुल शेवाळे जिथून येतात दक्षिण मध्य मुंबईतून. सचिनजी, मुद्दाम तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. दक्षिण मुंबई म्हणजे काय? दादर, शिवसेना भवन. जिथं शिवसेना भवन आहे तिथं तुम्ही तुमचा चेहरा उतरवला अनिल देसाईंच्या माध्यमातून. तिथं तुमचा उमेदवार 7,000 मतांना पिछाडीवर आहे. शिवसेनेला इकडे बघा सर, इकडे पुढे पहा काय होता. 13 लाख मतदान आहे, 13 लाख मतदान झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं चेंज होईल ना. अजून बाकीचे आमचे बरेच गठ्ठे येऊ लागले. 50,000. इकडे बघा सर, इकडे बघा. किती मतांची आघाडी? 50,000ची आघाडी घेणार मी. लोकांनी कुणाला मतदान केलं असं वाटतं तुम्हाला? कुठे लोकांनी मतदान केलंय. निष्ठावंत माणूस जो असेल त्याला, निस्वार्थी जो असेल तो त्याला. ओके चला, आता जाऊ द्या. चंद्रकांत खैरे जे अतिशय कॉन्फिडंट वाटत होते, चेहरा मात्र कॉन्फिडन्स आत्ता वाटत नाहीये. कारण चंद्रकांत खैरे पिछाडीवर गेलेले आहेत. खरी लढत तिथं होतीये ती म्हणजे भुमरे आणि इम्तियाज जलील. आता इम्तियाज जलील हे आघाडीवरती गेलेले आहेत. राम सातपुते आघाडीवर आलेले आहेत. राम सातपुते. भंडाऱ्यात सुनील मेंढे आघाडीवरती आहेत. तर भिवंडीमध्ये कपिल पाटील आघाडीवरती आहेत. आघाडी पिछाडीचा हा सिलसिला प्रत्येक फेरी गडी बदलतोय आणि हा सिलसिला धुळ्यात शोभा बच्छाव आघाडीवर आहेत. इंटरेस्टिंग अतिशय रंजक अशी ही लोकसभा निवडणूक म्हणावी लागेल. महाराष्ट्रानं याच्या आधी कधीही इतकी रंजकदार निवडणूक पाहिलेली नसेल. लोकसभेची 200 मतं, 300 मतं, 500 मतांची आघाडी लोकसभेच्या उमेदवाराला. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की ही लढाई किती घनघोर होती, ही लढाई किती अटीतटीची झालेली आहे.
आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही सांगू शकणार नाहीये. इथं बसलेले प्रवक्ते असतील, राजकीय विश्लेषक असतील, सगळे बुचकळ्यात पडलेले आहेत आणि अंदाज सगळ्यांना होता यावेळेस महाराष्ट्रातलं बॅटल, महाराष्ट्रातली लढाई सोपी नाहीये. आणि सचिन अहिर यांच्याकडे मी पुन्हा एकदा जातोय. सचिनजी, माझा प्रश्न होता, दादर शिवसेना भवन जिथं आहे तिथं राहुल शेवाळे आघाडीवरती आहेत. तुमचं एका अगोदरचं विश्लेषणचं मला फक्त एकच स्पष्टीकरण करायचं की तुम्ही हे ज्या लीड ज्यावेळी बघताय, विरोधी पक्ष या नात्याने 1-1 लाखची लीड किंवा 50-50, 60-70 हजारची लीड मिळून काही खासदार झालेले आहेत किंवा काही लीड होत्या, ते तोडून या आघाडी आपण पुढे येताना आपण पाहायला मिळतोय. निश्चित भले 200 असेल किंवा हे खूप असेल, मोठी गोष्ट आहे. इकडे जे आपण जर बघितलं असेल ते 7,000 आहे, अगदी खरं 7,000 आहे. पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की जे स्थानिक उमेदवार जे आहेत, ते स्थानिक उमेदवार जे आहेत त्यांचा तो त्या भागाचा प्रभाव असेल म्हणून तो सेंटरमध्ये आपल्याला दिसेल. 7,000ची आघाडी दक्षिण मध्य मुंबईमध्ये निश्चितपणे आम्ही पुढे ती मोडून काढू. ठीक आहे, आशा निश्चितपणे ठेवायला हरकत नाही आणि परिस्थिती प्रत्येक राऊंडनुसार बदलत चाललेली आहे. प्रशांतजींकडे मला जायचंय. प्रशांतजी, तुम्हाला टॅलीवरती शोधावं लागतंय कुठे आहे राष्ट्रवादी, प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. तुम्हाला तोटा झाला का, तुमचा निर्णय चुकला का? नाही, आता तर फक्त एकच राऊंड झालेला आहे, कुठे 2 राऊंड झाले आहे, 20-20, 22-22 राऊंड आहे. आणि मला असं वाटतं की आताच आपण त्याच्यावर एकदम भाष्य करणं किंवा आम्ही टॅलीमध्ये कुठे दिसत नाही, आम्ही टॅलीमध्ये 3 ठिकाणी होतो, आता 2 ठिकाणी आहे. पण मला असं वाटतं की आता सचिन भाऊंनी जसं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आमची म्हणजे जिथे आमचा दबदबा आहे त्या ठिकाणी नॅचरली त्या पेट्या उघडतील, ईव्हीएम उघडतील आणि तिथून आमच्या उमेदवाराला चांगले मतदान होईल आणि 100% आम्ही 3 जागा जिंकणार, याच्यात काही वाद नाही. आता हे तर स्टार्टिंगचं काउंटिंग आहे, त्याच्यामुळे एकदम असं बोलणं की बाबा आता आम्ही कुठेच दिसत नाही आहे वगैरे वगैरे असं काही होऊ शकत नाही. आम्ही नक्कीच दिसू, याच्यात काही वाद नाही आहे. आणि तटकरे साहेबांनी लीड घेतलेली आहे, सुनेत्रा वहिनींनी पण लीड घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी शशिकांत शिंदे वगैरे हे 500-500 मतांनी आता समोर आहे. इथं केव्हाही पण चेंज होऊ शकते, याच्यात काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, मला सचिनजींना विचारायचं आहे. सचिनजी, खरं तर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलात, पण जे आकडे आता दिसत आहेत 10वर तुम्ही आघाडीवर आहात, राष्ट्रवादी शरद पवार गट 9 जागांवर आहे आणि काँग्रेस 4 जागांवरती आहे. तुमच्या दोघांचा सुद्धा फायदा झालेला दिसतोय, तुम्ही दोघेही वाढताना दिसताय महाविकास आघाडीचा जर विचार केला. पण तुमच्या दोघांच्या तुलनेमध्ये काँग्रेस इतकी पिछाडीवर का पडली, तुम्हाला काय वाटतं? जे की काँग्रेस देशभरात चांगलं करते. आता हे कसं आहे, कुठच्या सेक्टर्स मध्ये जसं म्हणजे विदर्भामध्ये चांगलं करताय दाखवताय नाही, सर्वत्र त्यांचा परफॉर्मन्स एकदम म्हणजे कमी आहे. हा, म्हणून मी म्हणतोय जसं विदर्भ हा एक मेजर सेक्टर होता त्यांच्यासाठी. तुम्ही बघितलं असेल की रामटेकची सीट पण आम्ही त्यांना देण्याचं काम यासाठी केलं होतं. आता त्या सेक्टरमध्ये बीजेपीचा प्रभाव हे अजूनही दिसतोय, असं काही प्रमाणावरती जे ट्रेंड्स आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून कदाचित तो एक सेटबॅक तिकडे असू शकतो. जसं मी म्हटल्याप्रमाणे खूप लवकर होईल आपण या ठाम मतावरती. ठीक आहे, मी भाजपला विचारायचा आहे मला एक प्रश्न. पण ट्रेंड जे दिसतोय ते आपल्याला त्या बाजूला सोडलं तर चांगल्या रीती. ठीक आहे, निश्चित काँग्रेस 5-6 सीट्स त्यांच्या तिकडेच आहेत. काँग्रेस चांगल्या पद्धतीनं फाईट करतंय हे आपल्याला दिसतंय. आपण एकदा मॅजिक वॉलवर जाऊया, मॅजिक वॉलच्या माध्यमातून समजून घेऊया देशाचं चित्र नेमकं काय आहे. आपली ही मॅजिक वॉल आहे बघा. तुम्हाला 1 ग्लान्स म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या देशाचं चित्र या मॅजिक वॉलच्या माध्यमातून दिसतंय. चला, फक्त तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर ही मॅजिक वॉल दिसणार आहे आणि एका नजरेत तुम्हाला देश दिसणार आहे. एका नजरेत तुम्हाला देश दिसणार आहे. बघा कसा दिसतोय. मध्य प्रदेशनं भाजपला चांगली साथ दिलेली आहे. जवळपास जवळपास म्हणतो मी, काही जागा त्यांच्या निश्चित गेलेल्या आहेत. पण गुजरातमध्ये
त्यांना चांगली साथ मिळालेली आहे. राजस्थानमध्ये मात्र नुकसान झालंय. ज्या आधी सांगितलं जात होतं की राजस्थानमध्ये नुकसान होणार आहे. सगळ्यात मोठं डॅमेज भाजपचं कुठं झालंय? उत्तर प्रदेश. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हा बघा उत्तर प्रदेश. हा उत्तर प्रदेश 2014 मध्ये पैकीच्या पैकी जागा देणारा, 2019 मध्ये चांगली साथ देणारा उत्तर प्रदेश. यावेळी बघा हे भगवा रंग भाजपचा आहे, पण आता उत्तर प्रदेशमध्ये हे जे हिरवा रंग दिसतोय, अखिलेश यादव यांनी एक तगडी फाईट दिलेली आहे. काँग्रेसनं तिथं फाईट दिलेली आहे. नुकसान झालंय, पण फायदा भाजप. जर हे जर चित्र राहिलं तर बघा काँग्रेस चांगलं करतंय. काँग्रेस किती 79 जागा, गेल्या वेळेस 50 पार करता करता त्यांना घामटा आलेला होता. आता भाजप 232, समाजवादी पार्टी 27 जागांवरती पुढे आहे. 27 जागांवर समाजवादी पार्टी. टीएमसी मात्र कमी जागा 19 जागांवरती, डीएमके 11, बाकी मित्रपक्ष त्यांचे. पण ह्या दोन मित्रपक्षांनी तारलेलं दिसतंय काँग्रेसला, आणि काँग्रेसचं शतक सुद्धा होऊ शकतं. गेल्या वेळेस 50 मध्ये त्यांना घामटा आला होता, यावेळेस शानदार शतक होऊ शकतं. पण भाजपसाठी पश्चिम बंगाल खूप मेजर ठरेल असं म्हटलं जात होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. बघा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी लढाई लढली, भाजपला रोखण्यात त्यांना यश आलंय. पण ओरिसा हे जे राज्य आहे, इथं मात्र भाजपनं चांगली तिथं लढत देत एक प्रकारे तिथं आघाडी घेतलेलं दिसतंय आपल्याला. कर्नाटकमध्ये सुद्धा भाजपला चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. इकडे तेलंगणामध्ये, आंध्रात नाही पण तेलंगणामध्ये सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. आपण पुन्हा एकदा ब्रेकिंगवर जाऊया. आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज सातत्यानं येऊन धडकत आहेत. ब्रेकिंग न्यूज काय? ब्रेकिंग न्यूज आहे श्रीकांत शिंदे 14,000 मतांनी आघाडीवर. श्रीकांत शिंदे हे आता जवळपास एक स्टेबल अशा प्रकारची आघाडी घेताना दिसत आहेत. शाहू महाराज हे 11,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. अहमदनगरमध्ये उलटफेर. अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवरती आलेले आहेत. श्रीकांत शिंदे यांना जी आघाडी मिळते ती आता आघाडी मोठी होत चाललेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सुरुवातीपासून त्यांच्या विरोधातला उमेदवार दिला तेव्हापासूनच चर्चा होती की ही वन साइडेड एक प्रकारची लढाई असणार आहे. पण तरी सुद्धा त्या उमेदवारांना तिथं एक प्रकारची लढत दिली आहे. अमोल कीर्तिकर आघाडीवरती आलेले आहेत. वायकर तिथं पिछाडीवर पडलेले आहेत. श्रीकांत शिंदे 14,000 मतांनी आघाडीवर आहेत. शाहू महाराज 11,000 मतांनी आघाडीवरती आहेत. शाहू महाराज एकदम कम्फर्टेबली जिंकतील अशी चर्चा होती, पण शेवटच्या 2 दिवसामध्ये चित्र पालटलं. नरेश म्हस्के 6,000 मतांनी आघाडीवर आहेत. नरेश म्हस्केंसाठी हे काहीसं अचंबित करणारं असू शकतं, कारण असं म्हटलं जात होतं की तिथं भाजपची त्यांना साथ मिळणार नाही, नाराजी आहे वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जादू चालणार का? आपला जो बाले किल्ला आहे ठाणे, हा बाले किल्ला शाबूत राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत आघाडीवर आहेत. पुढची ब्रेकिंग, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. माढाची लढाई ही देवेंद्र फडणवीस, शरद पवार या दोघांनी सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली होती. रणजित निंबाळकर यांना तिकीट देण्याच्या संदर्भात झालेला वाद आणि त्याच्यानंतर झालेलं बंड, शरद पवार यांनी घेतलेली भूमिका. बजरंग सोनवणे बीडमधून पुन्हा आघाडीवर. पंकजा मुंडे पिछाडीवर चाललेले आहेत. तिसऱ्या फेरीत सुद्धा पंकजा मुंडे या पिछाडीवर गेलेल्या आहेत. बजरंग सोनवणेंना 2,000 मतांची आघाडी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 2,000 मतांची आघाडी ही मोठी आघाडी नसते, पण सातत्यानं प्रत्येक राऊंड वाईज ती आघाडी कायम दिसते. एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का? कारण तिसऱ्या फेरीपर्यंत सुद्धा पंकजा मुंडे या 2,000 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. बीडमधून बजरंग सोनवणे हे आघाडीवर दिसत आहेत. उभी लढत झालेली होती ओबीसी विरुद्ध मराठा, आणि त्या लढतीमध्ये पंकजा मुंडे यांच्या समोर एक तगडं आव्हान निर्माण केलेलं होतं बजरंग सोनवणे यांनी, आणि आता बजरंग सोनवणे 2,000 मतांनी आघाडीवरती दिसत आहेत. पंकजा मुंडेंना ही आघाडी तोडून आपल्याला पुढे जावं लागेल, आणि तिसऱ्या फेरीमध्ये जी 2,000 मतांची आघाडी आहे ती पंकजा मुंडे यांना तोडून पुन्हा पुढे जाणं त्यांना जिंकण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तिसऱ्या फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सातत्यानं तीनही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. बजरंग सोनवणेने जबरदस्त मुसंडी मारलेली आपल्याला दिसते. एकूणच सगळ्या या जर जागा बघितल्या गणेश दादा, पंकजा मुंडेंना पहिल्या फेरीपासून सातत्यानं पिछाडीचा सामना करावा लागतोय.
विलास आता ही तिसरी फेरी चालू आहे. एकूण तिथं 21 फेऱ्या जवळपास फेऱ्या आहेत. आणि जे आत्ता जे काही तिथं मतमोजणी झालेली आहे, मी म्हटलं ना की बीड गेवराई वगैरे हा भाग आहे, तिथं विशेषतः म्हणजे भाजपचा फार प्रभाव नाही. आमदार जरी आमचे गेवराईचे आमचे पवार जरी असले तरी तिथं मुस्लिम बहुल आणि दलित वोट हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याच्यामुळं सध्या जे दिसतंय ते आपल्याला पंकजाताई पिछाडीवर दिसतात. पण मला पूर्णपणे खात्री आहे जेव्हा केज आष्टी या भागामध्ये इकडं येऊ आपण माजलगाव या भागामध्ये मतदारसंघामध्ये, तेव्हा निश्चितपणे पंकजाताई ह्या आघाडीवर असतील. आणि विश्वास आहे मला की पंकजाताईच तिथून निवडून येतील. बाकी महाराष्ट्रातले चित्र जे काही आता आपल्याकडे निकाल येत आहेत आपल्याला एकूण निकाल जे येत आहेत ते आता आपण वाराणसीत जाऊया. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत. तुम्ही म्हणाल की असं आता यात काय मोठी गोष्ट आहे, पण मोठी गोष्ट हीच आहे की याच्या आधी तिथं विरोधी उमेदवार जो होता तो आघाडीवर होता आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आघाडीवर आलेले आहेत चौथ्या राऊंडच्या नंतर. तर उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही कल्पना सुद्धा केलेली नसेल की अशा प्रकारचं चित्र असेल जे आता मॅजिक वॉलच्या माध्यमातून मी दाखवलं. काय चुकलं? म्हणजे आपण जे काही तुम्ही आता मॅजिकवरती आम्हाला दाखवलेलं आहे ते हे सुरुवातीचे कल आहेत. आणि आम्हाला विश्वास निश्चितपणे आहे की ते जे आत्ता जे चित्र आहे ते चित्र आणखी थोड्या वेळाने दिसणार नाही. उत्तर प्रदेश आमचा बालेकिल्ला आहे. उत्तर प्रदेश ही खऱ्या अर्थानं आमच्या सत्तेचं म्हणजे मूळ आहे. आणि त्यामुळं आपण ज्या पद्धतीने हे सुरुवातीचे जे काही कल आपण दाखवत आहोत ते कल हे असणार नाहीत. थोड्या वेळानं हे सगळं चित्र बदललेलं असेल. तुम्ही जो काही मॅजिक मॅप दाखवलेला आहे तो थोड्या वेळानं तुम्हाला बदललेला दिसेल. आणि तिथं उत्तर प्रदेशमध्ये हे तुम्हाला भगवाच असं तुम्हाला त्याला तिथं संपूर्णपणे तुम्हाला चित्र म्हणजे दिसेल, पाहायला मिळेल. ही परिस्थिती आहे. बाकीच्या उर्वरित अनेक म्हणजे राज्यांमध्ये जिथं आम्हाला फारसा स्थान नव्हतं तसं तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आम्ही म्हणजे अगदी मुसंडी मारते आहे. महाराष्ट्रातही आत्ता जे तुम्ही आपण कौल दाखवत आहात ते जे काही कौल आहेत ते कौल हे सुरुवातीचे कौल असल्यामुळं आम्हाला विश्वास आहे. तरीही आजही या तुमच्या कौलाच्या याच्याप्रमाणे सुद्धा भारतीय जनता पार्टी हे आघाडीवर आहे. आणि खरं म्हणजे एक लक्षात येत नाही की ज्या पद्धतीनं ज्या आत्मविश्वासानं हे आघाडीचे इंडिया आघाडीचे लोक बोलत आहेत आणि आपण समजा मीडियामधून सुद्धा ज्या पद्धतीनं आपण दाखवतोय हे असं वेगळ्या पद्धतीचं चित्र मला असं वाटतं की का दाखवलं जातं आहे आणि अशा पद्धतीनं का चर्चा होते. काँग्रेस कशासाठी, काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला मतं लोकांनी कशासाठी द्यायची आहेत, काय म्हणून ती लोकांनी त्यांच्याकडे मतं मागायची आहेत किंवा मागितलेली आहेत आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट का करायचे आहेत. खऱ्या अर्थानं ह्याही निवडणूक खऱ्या अर्थानं आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढलो होत आहोत. विकास आहे, विकसित भारताचा एवढे संकल्प. मुद्दे होते. तुम्ही संविधान बदलण्यासाठी निघाला, तुम्ही ईडीचा दुरुपयोग केला, हुकुमशाहीचे आरोप झाले, असे कितीतरी आरोप झाले, महागाई आहे, बेरोजगारी आहे, हे सगळे मुद्दे होतेच ना. सुरुवातीपासून यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं विकासाचे विषय घेऊन विलास बोलायला विषय नव्हता. म्हणून यांनी ठरवून टाकलं की हे कॅम्पेन आपलं ही प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं आपण घ्यायची याच्यावरती त्यांनी अनेक लोकांचे सल्ले घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला काम सांगता येणार नाही, आपलं चांगले पण काही सांगता येणार नाही. तेव्हा आपण अशा पद्धतीनं नेगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून आपण भारतीय जनता पार्टीला बदनाम कसं करता येईल अशा पद्धतीनं. आणि तिसरी गोष्ट आधार घेतला त्यांनी तो जातीपातीचा, धर्माचा. त्यांनी ठरवलं मुस्लिम असं म्हणजे काही टोकाचं ज्याला मतांचं पोलरायझेशन म्हणतो आपण, त्याला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. मुसलमानांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दलची भीती दाखवली. दुर्दैव हा देश आपल्या महाराष्ट्राचा आहे की ज्या उद्धव म्हणजे बाळासाहेबांनी इथं हिंदुत्वाच्या आधारावरती मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली होती. त्या शिवसेनेने इथं पाकिस्तानचे झेंडे टाकून मतं मागितली. मला सांगतो की ही वेळ त्यांना म्हणजे ठीक आहे आता तात्कालिक स्वरूपाचं त्यांना असं वाटत असेल की आपण फार मोठं काही कमाई केलेली आहे, पण येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मुसलमानांचं लांगूल चालन इथं उद्धव ठाकरेंनी केलं. परभणीमध्ये महादेव जानकर पिछाडीवर आहेत. परभणीतून महादेव जानकर पिछाडीवर आहेत. इथं सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत झालेली होती. राज्यात मविया महायुती जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पहिल्या दुसऱ्या फेरीच्या नंतर अशी कांटेकी लढत सध्या होती आहे. अतिशय अटीतटीच्या अशा फाईट महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक फेरीच्या नंतर चित्र बदलतंय बघा. हे चित्र एकूणच सगळं राज्यातलं बघितलं तर भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 5, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना उबाठा गट हे 10 जागांवरती आघाडीवर आहे. काँग्रेस 4
आणि राष्ट्रवादी 9. अशा प्रकारे हे चित्र समसमान दिसतं सध्या तर.